राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचं प्रमाण सरासरी इतकं राहील, तर कोकण आणि खानदेशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। देशात जवळपास सर्वच भागात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र खात्यानं वर्तवलेला आहे। हवाई प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि समृद्ध करण्याच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील इमारतीमध्ये मोफत वाचनालय सुविधा सुरू केली आहे। त्यामुळे विमानाला विलंब होणार असल्यास प्रतीक्षा कालावधीमध्ये प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे। नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या मुंबई विद्यापीठांतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 अंतर्गतच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीनं 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केली आहे। या घोटाळ्यामध्ये बनावट सामंजस्य करारपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर देखील छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीनं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। राज्य कोट्याअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं अखेर बदलण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलेलं आहे, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेमध्ये सर्व यंत्र योग्य स्थितीमध्ये असल्याचं तपासणी यंत्री स्पष्ट केलं। पंढरपूर समजून चक्क पायलटनं तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घातल्यानंतर त्यानं नळदुर्ग रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर विसावा घेतला। विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्यानं कंपनीला 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण लागू करण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं हा मोठा निर्णय घेतलाय। गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी हे आरक्षण लागू करण्यात आलंय। बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी ज्ञानदेव उर्फ गोट्या गीतेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। महादेव गीते हत्या प्रकरणी गोट्या गीतेवर ही कारवाई करण्यात आली आहे। प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे, तर मुलीचा फोटो पाठवत असा माल पाहिजे असा मेसेज केल्याचीही माहिती पोलिसांनी कोर्टात सादर केली। दरम्यान प्रांजल खेवलकरला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। बार्शीमध्ये तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांची 2 वाहनं जाळण्यात आली। व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत। जहागिरी गेली मात्र फुगिरी गेली नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांना टोला लगावलाय। राज्यातील 1,10,000 एकल महिलांची मुलं सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचं समोर आलंय। रखडलेला लाभ तातडीनं देण्याची मागणी करण्यात आली आणि यासाठी साऊ एकल महिला समितीनं श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय। 2006 ते ऑगस्ट 2023 या काळात 36 बोगस खात्यांद्वारे अपहाराचा त्यांच्यावर आरोप आहे। चेअरमन पदाचा गैरवापर केल्याचं तपासामधून समोर आलंय। नाशिकच्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावानं नवीन आखाडा सुरू करण्यात येणार आहे। महंत महादेवदास महाराज यांनी ही घोषणा केली आहे। महंत महादेवदास महाराज यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे। मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत। मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवर देखील ईडीनं छापेमारी केली आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे। सफाळे आणि पालघर येथील प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती असून ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हा वाद झाला। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कमला मिल्स येथील अनधिकृत संरक्षक भिंत आणि शेडचं बांधकाम जमीनदोस्त केलं। 2 खाद्य दुकानांवर देखील जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। पैठणमधील नाथसागर जलाशयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 91% पोहोचला असून सध्या धरणातून गोदावरी नदीपात्रात 9,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे। सोयाबीनच्या या दरात 350 ते 500 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाल्यानं आवक वाढली आहे। सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे।
चिपळूण गुहागर मार्गावर एक मोठा खड्डा निर्माण झालाय। हा खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरतोय। अनेक वाहनधारक या खड्ड्यामुळे जखमी झालेत आणि त्यामुळे तातडीनं खड्डा दुरुस्त करण्याची मागणी होतीये। गोंदियाच्या आमगावर पोलीस ठाणे परिसरातील 65 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आलेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। धाराशिव जिल्ह्याच्या महिला रुग्णालयामध्ये साप शिरल्याची घटना घडली आहे। रुग्णालयातील कोबरा मणियार जातीच्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 17 वर्ष आम्ही प्रतीक्षेत होतो, देवाच्या कृपेने आम्हाला न्याय मिळाल्याची भावना सावरकरांचे नातू सत्यक्की सावरकर यांनी व्यक्त केलेली आहे। भगवा दहशतवाद नावाचा जो बागुल बुवा तयार केला होता तो दावा खोटा असल्याचंही ते म्हटले। मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत ज्यांनी खोटे आरोप लावले त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी। खोटे पुरावे सादर करणारे तपास अधिकारी, राजकीय दबावाखाली आरोपपत्र दाखल करणाऱ्या नेत्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलेली आहे, तर षडयंत्र असल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं। जे लोक भगवा दहशतवाद म्हणत होते त्यांना हा निकाल जोरदार उत्तर असल्याचंही शिंदे म्हटले। बदलापूर रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे। ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवर सरकते जिने बसवले जात आहेत। मात्र प्लॅटफॉर्म नंबर 2 वर चक्क जुना सरकता जिना लावल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे। कंत्राटदाराच्या कामाची पोलखोल करत शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी कारवाईची मागणी केली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे नवी मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह निर्दोष मुक्तता झालेल्या सर्वांचं बॅनरच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आलं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबई पालिका आणि सिडको कार्यालयावर मोर्चा काढला। प्रकल्पग्रस्त आणि माथाडी कामगारांच्या घरांसाठी पाठवलेल्या नोटीसला विरोध करण्यात आलाय। तोडक कारवाई थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। रत्नागिरीच्या खेडमध्ये महिलांनी मायक्रो फायनान्सच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन केलं। अवैध पद्धतीनं वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी दखल घेत कारवाईचा इशारा देण्यात आलाय। लोणावळ्यातील खंडाळा एक्झिट पॉइंटवर महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी एक्सप्रेसवेवरील चिखलमय रस्त्यावर बसून पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला। तातडीनं पोलिसांनी गैरवर्तन थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली। चिपळूणमध्ये डिजिटल मीटरचं बिल भरणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला। यावेळी डिजिटल मीटर विरोधात मोर्चा काढण्यात आला। दरम्यान मोर्चेकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। सोलापुरात जात पडताळणी विभागाच्या विरोधात प्रहार संघटनेचे भीक मागो आंदोलन प्रहार संघटनेनं केलं। विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राचं वाटप होत असताना मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जात असल्याचा आरोप प्रहारनं केलाय। पैसे न घेता जात प्रमाणपत्र देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, नागपूर ते इटारसी दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाची उभारणी यासह 11,169 कोटी रुपये खर्चाच्या 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांसाठी 7,630 कोटी मंजूर करण्यात आले। विधी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक गुरुवारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलं। त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून 8 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होणार आहे। देशात एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत सोन्याची मागणी 10% घसरून 134.9 टनावर आल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनं दिलेली आहे। गेल्या वर्षी याच काळात ही मागणी 149.7 टन होती। तसंच सोन्याची आयात 34% घसरलेली आहे। गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरून 2 साप्ताहिक रेल्वे कोकणच्या दिशेनं सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। पुणे रत्नागिरी पुणे या मार्गावर गाड्या धावणार असल्यानं भाविकांना दिलासा मिळणार आहे। सीईटी सेलनं इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे। कॅप प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 1,44,776 विद्यार्थ्यांना कॉलेजमधील जागांचं वाटप करण्यात आलं। त्यातील 15,852 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठवण्यात आले। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा मोठा आधार बनलेला आहे। विशेषतः कोकण विभागात गेल्या 7 महिन्यांमध्ये तब्बल 2,738 रुग्णांना 25 कोटी 86 लाख रुपये
मदत दिलेली आहे। महाराष्ट्रातील 70 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत। पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबवण्यावर राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडित तंत्रज्ञानांची आणि सोलार टेक्निशियन तसंच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेइकलची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रातील टेक्निशियनची मागणी वाढणार आहे। यापुढे एक चूक मंत्र्यांना महागात पडणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी हा एकत्रित निर्णय घेतलेला आहे। सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे सरकारवर जनतेचा रोष वाढतोय आणि त्यामुळे यापुढे मंत्र्यांनी कुठलीही चूक केल्यास खपवून घेणार नाही अशी तंबी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांना दिलं। कर्नाटक सरकारचं अलमट्टीची उंची 519.6 मीटरवरून 524.256 मीटर करण्याचा प्रस्ताव आहे। उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे 6 निर्णय घेण्यात आले आहेत। मंत्रिमंडळानं 4 बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे। या 4 प्रकल्पांसाठी सुमारे 11,169 कोटी रुपये इतका खर्च आहे। मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेण्यात यावा असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलंय। तर कोकाटे राजीनामा दिल्यानंतर तोंड उघडतील अशी भीती असल्यामुळे राजीनामा घेत नसल्याचा आरोपही शेट्टींनी केलाय। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असताना धनंजय मुंडे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का अशा चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली। अचानक दिल्लीमध्ये आलो नाही अशी प्रतिक्रिया दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली। जालन्यामध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना यांनी मला गद्दार म्हटलं होतं, आता खऱ्या अर्थानं गद्दार कोण असं म्हणत कैलास गोरंट्याल यांच्या पक्षप्रवेशावरून अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी SIT स्थापन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। बीड आणि परळीतील गुन्हेगारी संपवून टाकणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेलं आहे। कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होईल असंही मुख्यमंत्री म्हटलं। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पिटू उर्फ विनोद गंगणे यांना उपस्थिती लावली। या समारंभात त्यानं अर्चना पाटील यांना शुभेच्छा दिल्या। त्याचा फोटो व्हायरल होताच आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका होतीये। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी सावलीबार प्रकरणात समतानगर पोलिसांची भेट घेतली। राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत माहिती घेतल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे। राजन विचारे यांनी खासदार नरेश म्हस्केंना पत्र लिहिलंय। पत्रामध्ये राजन विचारे यांनी म्हस्के यांचा वाचाळवीर, उंदीर, टेंडर सेंटर असा उल्लेख केलाय। त्यामुळे ठाण्यामध्ये विचारे आणि म्हस्केंमधला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेस नेते अभय पाटलांनी काँग्रेसमधून प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलाय। वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिल्याचं अभय पाटील यांनी सांगितलं। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित 6 जागांवर देखील महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय। 21 संचालकांपैकी 17 संचालक महायुतीचे निवडून आलेले आहेत, तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाल्यानं नाना पटोले यांचा दारुण पराभव झालाय। जेजुरीमध्ये देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी गोशाळा स्थापन करण्यात आली। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र उर्फ दादा वेदक यांच्या हस्ते मार्तंड गोशाळेचं लोकार्पण करण्यात आलं। रावसाहेब सौंदर्डे यांनी श्री मार्तंड भैरव खंडेरायाच्या त्रिकाळ पूजेच्या दुग्धाभिषेकासाठी 2 गायी आणि 1 वासरू अर्पण केलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर चरणी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे नतमस्तक झाल्या। शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत त्यांनी भक्तिभावानं पूजा केली। अमेरिका आणि पाकिस्तान यांनी एका व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। अमेरिका विशाल तेलसाठे विकसित करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करेल। एक दिवस पाकिस्तान कदाचित भारतालाही तेल विकू शकेल असं ट्रम्प यांनी म्हटलं।